जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आरोग्य विमा रुग्णांसाठी की रुग्णालयासाठी? विम्याचा निधीवर AVBRH रुग्णालयाचा डल्ला। उपचाराच्या नावावर रुग्णालय मालामाल। भरती करून काढला जातोय लाखो रुपयांचा विमा निधी। वर्धेतील प्रसिद्ध रुग्णालयातील खळबळजनक प्रकार उघडकीस। वर्धेतील AVBRH सावंगी रुग्णालयात पैसे कमी लागतात या आशेने फार दूरून रुग्ण उपचाराकरता येतात। मात्र याचाच लाभ घेत रुग्णांची दस्तऐवज घेऊन विम्याच्या पैशांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे। AVBRH या रुग्णालयात भागवत शर्मा नामक रुग्णाला डोळ्यात फंगल इन्फेक्शन झाले यासाठी MICU येथे दाखल करण्यात आले। मात्र त्यावर त्वरित उपचाराकरिता आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत विम्याचा निधी उपचाराकरिता आवश्यक औषधी नसताना मंजूर करण्यात आला आणि रुग्णाला गेल्या आठवड्याभरापासून इंजेक्शनसाठी झुलवत इंजेक्शन न देता ठेवण्यात आले। यावरच रुग्णाच्या मुलाने जनसंग्राम न्यूजशी संपर्क साधला असता पे और क्यों आपको मेडिसिन नहीं दी जा रही थी? कब से एडमिट है आपके पिताजी यहाँ पे? मेरे पिताजी इधर 27 फरवरी से एडमिट हैं और कुछ लोग इन लोगों ने मतलब पैकेज भी लेट लिया, तो लेने के बाद भी ये सनसन करने के बाद भी 1 लाख 1.5 लाख जो भी किया इन लोग ने, उसके बाद भी इंजेक्शन मेरे को बाहर से मंगाने के लिए बोल रहे थे और वो इंजेक्शन एक आता 16-17 हज़ार रुपये का, तो वो मैं नहीं खरीद सकता, इसलिए मेरे को टेंशन हो रही। तो अभी आपको जो है इंजेक्शन उपलब्ध नहीं हो रहा है, इसलिए ट्रीटमेंट चालू है, बंद कर देना है? ट्रीटमेंट चालू है पर वो इंजेक्शन की वजह से रखा है इधर, अभी खाली ICU में रखा हुआ। हाँ, और बोल रहे डिस्चार्ज करके ले जाओ, अब इंजेक्शन कहीं और लगवाओ, तो कैसे करेंगे हम, समझ में नहीं आता सर। पैसा सैंक्शन हो चुका है? हाँ, आयुष्मान भारत में सैंक्शन हुआ है? हाँ, आयुष्मान भारत में सैंक्शन हुआ है और अभी भी आपको जो इंजेक्शन चाहिए थे वो अभी दिए नहीं है? अभी नहीं दिए। क्या नाम है आपके पेशेंट का? मेरे पिताजी हैं, भागवत शर्मा नाम है उनका। भागवत शर्मा, कहाँ से हो आप? हम लोग पन्ना से, MP से। रुग्णालयात भेटीदरम्यान योजनेचे पैसे घेऊन रुग्णाला योग्य सोयी दिल्या गेल्या नाही, सोबतच अतिरिक्त पैसे देऊन औषधी घ्याव्या लागल्या। त्यामुळे सदर प्रकार बघता AVBRH रुग्णालय सोयींच्या नावावर सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचा विम्यावर डल्ला मारत असल्याचे चित्र आहे। सदर प्रकार उघडकीस येताच अचानक रुग्णाला लागणारे इंजेक्शन आणि औषधी उपलब्ध झाल्या, तर जनसंग्रामच्या भेटीआधीच औषधी उपलब्ध का झाल्या नव्हत्या हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय। रुग्णाला रुग्णालयात नेमके काय चाललंय हे माहिती होण्याआधीच शासकीय निधीचा वापर करून स्वार्थ पूर्ण केला जात असेल तर याला रुग्णसेवा म्हणणार की रुग्णांच्या नावावर सर्रास लूट? सदर स्वार्थ पूर्ण करण्यासाठी एखाद्याचा जीव गेल्यास जबाबदार कोण? अशाच सुरू असलेल्या गोरखधंद्याने गरजू रुग्ण योजनांपासून वंचित राहिल्यास जबाबदार कोण? आत्तापर्यंत अशा किती रुग्णांना जबरन ICU आणि MICU मध्ये दाखल करून विम्याच्या पैशांवर डल्ला मारलाय। सेवेच्या नावावर शासकीय योजनांमधील सुरू असलेला भ्रष्टाचार कोण थांबवणार? या सर्व गोष्टींचा विचार नागरिकांनी करणे गरजेचे झाले असून रुग्णालयात प्रत्येक नागरिकांनी उपचाराविषयी कुठलेही रुग्णांचे व घरच्यांचे दस्तऐवज देताना सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले। आपल्याला फुकट उपचार मिळत आहे असे समजून केवळ दुर्लक्ष करण्याऐवजी विम्याच्या माध्यमातून नेमका किती निधी आला, कुठे आणि कसा खर्च झाला हे चौकस बुद्धीने पाहणे सुद्धा गरजेचे झाले। सदर बाबींकडे विशेष लक्ष न दिल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या दस्तऐवजांचा वापर शासकीय योजनांच्या रुग्णांच्या लाभासाठी आलेला आरोग्याचा कोट्यावधी निधी केवळ रुग्णालयांच्या लाभाचा ठरेल हे नक्कीच। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।